जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका आंदोलक महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे। रोहिणी मिरकुट असे या महिलेचं नाव असून ती जालना तालुक्यातील उटवड येथील रहिवासी आहे। मिरकुट यांची हिवरा रोशनगाव गट क्रमांक 105 मधील 4 एकर जमीन पाझर तलावात संपादित झाली आहे। मात्र रेकॉर्डवर 8 एकर दाखवण्यात आली आहे। त्यामुळे उर्वरित 4 एकर जमीन पूर्ववत आमच्या नावे करून देण्यात यावी, यासाठी रोहिणी यांचे पती मागच्या 20 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत। मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने रोहिणी मिरकुट यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत महिलेला रोखल्याने अनर्थ टळला। यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल घटनास्थळी दाखल झाले। आमची समस्या, मी रोहिणी हरिभाऊ मिरकुट राहणार उटवड। आमची जमीन हिवरा रोशनगाव गट क्रमांक 105 मधील आमची प्रशासनाने जमीन 4 एकरच गेलेली, आमची पण पूर्ण 8 एकर काटलेली आहे। तर ती आमच्या नावे करून देण्यात यावा, हे सगळं त्यांना आम्ही पुरावे देऊन बी फक्त पैशाच्या मागणीसाठी त्यांनी आम्हाला ही वेळ इथं आणलेली। आम्ही 20 दिवस झालो उपोषण, माझा नवरा आणि माझा सासरा उपोषणला बसलेले, पण त्यांनी काही दखल न घेता आज मला त्याच्यामुळे यांना न्याय मिळण्यामुळे मला सरासरी डिझेल ओतून घ्यायची वेळ आलेली, आत्महत्या। आणि आमचा सातबारा नाही मिळाला तर इथं आमचं कुटुंब पूर्ण आत्मदान करणार। खऱ्याने न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही यांना बोलणार कोण, हे फक्त पैशाच्या मागणीसाठी आमची दिशाभूल करायला, हे चुकीचंच आहे, जुनच आहे, हे काही नाही। फक्त आमचं म्हणणं काय आहे, सातबारा आमची कटली लावून देण्यात यावं, आमचा मुद्दा एवढाच आहे, बाकी आम्हाला पंचायतीचं घेणं नाही। किती मागितले आणि कोणी मागितले? तहसीलदार मंडळ अधिकारी हजारे, पंकज ढाकरे आणि हे एसडीएम ते डुकरे यांनी सगळे मिळून त्यांच्या 3 लाखाची मागणी केलेली। आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुठं बी गेले, आमदाराकडे गेले, खासदाराकडे गेले तर पैशाशिवाय मार्ग नाही। मग आमचं म्हणणं आहे, जर पैशाशिवाय आमच्याकडे आता पैसा नाही, मग काय करायचं? आम्ही हीच वेळ म्हणजे हे लोकच आम्हाला फक्त पैशासाठी मजबूर करावं लागले ना। मग आमच्याकडे पैसे नाही तर आमचा हे शेवटचा पर्याय आता। आम्हाला जर खऱ्याने न्याय मिळत नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही। म्हणजे याचा अर्थ हे लोक आम्हाला मजबूर करायला लागले, तर याला सरासरी याला जबाबदार ठरून या प्रशासनाला आम्हाला कोणाला जर आमच्या मागे खरोखर जर उभा राहून जर न्याय द्यायचा असेल तर यांना जबाबदार धरून आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची विनंती आहे तुम्हाला। आमची 1992 कटलेली आहे, पण 1 मिनिटात कटली। आमच्या याच्या ताब्यात आज वळतीला जमीन आहे, ती परस्पर का काटली यांनी? बरं काटली तर मग यांना सातबारा लावायला काय अडचण आहे? ज्याची गेली त्याची काय हे करीत नाही, हे पैशांचा बल आणि ती कोण त्याची काय काऊन चोरी? हे चोराला काऊन पाठीशी घालायला लागले आणि खऱ्याला काऊन बेजार करायला लागले? 100 कॉलेजीची जमीन तळ्यात गेली, पैसे घेतले, मग त्याची जमीन 7-12 यांनी कमी का नाही केली? आमचीच का केली? म्हणजे हे खऱ्याने किती आणखी अन्याय किती करणार आहेत, किती लोकांवर? आम्ही असं आमच्या जवळ जर पैसे नसले तर असं कुटुंब उद्ध्वस्त नाही होणार तर काय होणार आहे? आम्ही लोकांच्या जमिनी मागतो का? आमच्या हक्काची मागतो ना आम्ही? बाकीच्या मूळ पक्षाचे आम्हाला माहित नाही, आमची कटली काटली आणि लावून द्यावा, इतकाच आमचा मुद्दा। आमचे 4 एकर आज रोजी आमच्या ताब्यात आहे, यांनी काटली। आमची 4 एकर संपादित झालेली, हरकत नाही संपादित झालेली। महाराष्ट्र शासन याच्यामध्ये जमीन गेली, महाराष्ट्र शासनाने जमीन घेतली 8 एकर आणि आमची गेली 4 एकर। 4 एकर गेली आमची जमीन, याने आमचा 20-43 फेर नंबर, ह्या नंबरवर पूर्ण बापूरावची मिरकुटची जमीन काटली। का काटली? आमची गेली 4 एकर, 8 एकरचा काय फेर घातला? 100 कावची मिरकुटची जमीन तळ्यात जाऊन सातबारा तशीच राहून पुन्हा जमीन तशी ठेवून परत शासनाची पहिले फसवणूक केली आणि 2 नंबर आमची गेली। हे प्रशासन लक्षात काय आहे ना, हे आमची आम्हाला जमीन आमची कागदाचे पुरावे सगळे असून सनी आमची आम्हाला न्याय आम्ही सातबारा घेऊनच जाणार। काय नाव तुमचं? हरिभाऊ बापूराव मिरकुट, हे आमचे वडील रोहिणी हरिभाऊ मिरकुट, 90 वर्षाचे आमचे सासरे 20 दिवस झाले उपोषणाला बसलेले।